ब्रेकनंतर महत्त्वाची बातमी समोर येते। बाबा सिद्दीकी उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। सुनील तटकरे यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे। अजित पवार यांच्या उपस्थितीत बाबा सिद्दीकी यांचा हा पक्षप्रवेश होईल। झिशान सिद्दीकी येणाऱ्या काळात निर्णय घेतील असं सुनील तटकरे म्हणतात। माजी मंत्री बाबा सिद्दीकी आणि त्यांचे मुंबईतील असंख्य सहकारी यांचा उद्या पक्षप्रवेश राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल, मी स्वतः आणि आमचे ज्येष्ठ नेते भुजबळ साहेब, मंत्रिमंडळातील माझे सर्व सहकारी आणि मुंबई अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी त्यांच्या पक्षप्रवेशाचा स्वागत सोहळा मुंबईला त्या ठिकाणी होणार आहे, याची चर्चा झाली। झिशान सिद्दीकी आमदार आहे, ते मुंबई युवक काँग्रेस पक्षाचे सुद्धा अध्यक्ष आहेत। तर त्यांच्या संदर्भातला निर्णय ते त्या ठिकाणी योग्य ती भूमिका उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये मांडतील। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी वीर धवल जगदाळे यांनी केली आहे। वीर धवल जगदाळे हे अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे पत्राद्वारे ही मागणी करण्यात आली आहे। अजित पवारांचा आणि ह्याच्यामध्ये काही संबंध नाहीये। आम्ही इथं काम करणारे सर्व म्हणजे तळागाळातील पार्टीचे काम करणारे कार्यकर्ते, यामध्ये युवकचे कार्यकर्ते आहेत, आमचे नगरसेवक आहेत, ही सर्व मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम करते आणि सगळ्यांची एक भावना आहे की या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इव्हन काही विरोधी पक्ष नाही म्हणता येणार, आमचे जे आता जे बरोबरीचे जे पार्टनर्स आहेत त्यांचं सुद्धा असं म्हणणं पडतं की सुनेत्रा पवारांची उमेदवारी एकदम योग्य राहील।